ते सगळं हवं, जवळा बिवळा सगळं हवं याचं. आणि एकूणच अल्पाच्या जेवणात थोडस म्हणजे गोडवा गुजराती कल्चर असल्यामुळे येस थोडस ऍडजस्टमेंट सुरुवातीच्या काळात दोघींनी करावी लागली. खाण्यापिण्यापासून सगळं करावं, राहणीमानापासून. पण हे कोकणी म्हणाले, मग कोकणी जेवण शिकायला किती वेळ गेला? बराच, 4-5 वर्ष तर ते वाटपच शिकत होते मी कसं बनवायचे. पण यात माझी चंगळ चाललेली, म्हणजे मला दोन्ही टाईपचे जेवण. पण ह्यांचं असं काय होतं की नाही मला कोकणी तर मला हे स्पेसिफिक पाहिजे, अल्पा तू शिक मला हे, असं काही होतं? माझं जेवणाच्या बाबतीत नाही, कधीच नाही असं. काय मिळेल ते, बायको जे बनवेल ते, काय मिळेल ते, म्हणजे मला जे पाहिजे ते कधी कधी देत नाहीत, हे खूप गोड आहे आणि हे नाही खायचं. अच्छा, गोड नाही खायचं म्हणून. प्रसाद, मला एक प्रश्न विचारायला आवडेल की अल्पा, जसं तुम्ही म्हणाले की तिला असं फार करिअर नव्हतं करायचं अभिनयामध्ये, पण तिला अभिनयात इंटरेस्ट होता. आता तुम्ही जे डिरेक्ट करताय, तुम्ही तुमच्या मुलाला तर मूवी मध्ये घेताय, बायकोला घेण्याचा विचार कधी आलाय का की तिच्यासाठी एक वेगळा मूवी बनवणार आहात? अगं हा किस्सा झाला एकदा येऊन तर बघायच्या वेळी, की त्याच्यात श्लोकची अगदीच एक छोटी एंट्री होती, अगदीच छोटी एंट्री होती की तो पाकिट मार असतो आणि गिरीश कुलकर्णी दादांचा तो पाकिट मारून जातो वगैरे. अगदीच एक 5 सेकंदाचा शॉट होता तो, की तो गिरीश कुलकर्णी सरांचं पाकिट मारतो आणि निघून जातो वगैरे. सो तो म्हणजे सकाळपासून एक्सायटेड होता, आज शूटिंग. खूप लहान होता त्यावेळी, 5-6 वर्षांचा असेल. आणि आज शूटिंग आहे आणि तो सकाळपासून तयार झाला, मेकअप करून, कॉस्ट्युम करून. आणि शूटिंगचे नियम त्याला माहिती नाहीत भाई. तो सकाळी 12ला आलाय आणि त्याचा सीन लागला रात्री 11 वाजता. तो 11 तास कपडे आणि मेकअप करून उभा. तर नंतर 11 वाजता त्याचे पेशन्स संपलेले की मला नाही करायचं, मला नाही. माझं असं रात्री 11 वाजता कुठून मुलगा शोधला जाऊ आता गावात मी रात्री. तो मला नाही करायचं, मम्मी तू ये. मग ती तात्पुरतं उभी राहिली त्या सीनला, त्या श्लोकच्या मागे, किंवा मम्मी मागे उभी आहे, आता नको तू टेन्शन नको घेऊ. तर त्याने सीन केला आणि तो गेला आणि इथे सीन कट झाला. मग श्लोकला पाठवा जाऊ दे. नंतर मी सीन चेक केला तर भाई श्लोकची हाईट एवढी, अल्पाची हाईट एवढी. पुढच्या सगळ्या सीन मध्ये ओएसला वगैरे गिरीशची अल्प पाहिजे, तर ती ज्याच्यासाठी उभी राहिली तो पॅकअप होऊन घरी गेला. पुढचे 4 तास ही अडकली मागे कटिंग घेताना, क्लोजला, टू शॉटला. आणि तिकडे ती 4 तास म्हणत ती अडकलीच तिकडे. श्लोक आपला हॉटेलवर गेला, मस्ती केली, झोपला. ही आपली शूटिंग करते, बोलते अरे मला अडकवलं. सो गेला तिकडे हॉटेलला. सो मी म्हणजे तू विचारलंस त्या प्रश्नाला उत्तर देताना मी असं एक अजून त्यात ऍड ऑन करेन की मी यासाठी थँक्स म्हणेन तिला, कारण तिने म्हटलं 2च एकांक केलं बरोबर. आणि दुसराच एकांकाला तिला बेस्ट ॲक्ट्रेसचं प्राईज वगैरे पण मिळालं, गॉड मदर नावाची. फक्त ज्यावेळी आमचं अफेअर झालं आणि लग्न करायचं ठरलं, त्यावेळी दोघांनी खूप म्युच्युअली त्यावेळी एक डिसिजन घेतलं 14वी-15वीला, की म्हटलं इंडस्ट्री आपली अशी आहे, आज काम आहे उद्या काम नाही आहे. सो दोघांनीही ते स्ट्रगल करण्यात पॉईंट नाही आहे. आयदर तू याच्यात राहा किंवा मी याच्यात राहतो. सो ती बोलली की तुला याच्यात पहिल्यापासून इंटरेस्ट आहे, तू याच्यात राहा, मी याच्यातनं बाहेर पडते आणि मी जॉब शोधते. आणि मग तिने म्हणजे, नाहीतर ती कदाचित आता असती तर मुलींसारखी ऍक्टिंग करत किंवा काय, पण त्यावेळी ती बाहेर पडली त्यातनं आणि मग ती जॉब केला तिने. बट अशी कधी इच्छा नाही होत का की आपण पण एखादा अभिनय करू, बघा नवऱ्याला सांगू की एक कॅरेक्टर मला पण दे? नाही, ती त्यावेळी पण टाइमपास म्हणून. आता तर घेऊ शकतात ना, आता तर श्लोक मोठा झालाय, आता तर तुम्ही थोडेसे फ्री आहात, आता तो श्लोक पण यायला लागलाय. मी सांगते तू बाबासोबत जा, मला राहू दे. तसा इंटरेस्ट नाही आता अभिनेत्री बनण्यात? नाही.